भारतातील प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण असावे आणि ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्येक गावाखेड्यात रुजावी, हे महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं. त्याला अनुसरूनच 1960 साली खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली. मंडळाच्या अखत्यारीत येणारे अनेक कुटीर उद्योग आहेत. त्यापैकीच एक आहे मधमाशा पालन. संबंध देशामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग हा करण्यात येत आहे. तिथल्या स्थानिकांना जी मधमाशांची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ही प्रसिद्ध व्हावी, त्याचं महत्त्व सगळ्यांना कळावं, या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम राबवत आहोत. हा उपक्रम फक्त महाबळेश्वर साताऱ्यापुरतं मर्यादित न राहता राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मांघरसारखी उदाहरण अशी गाव त्या ठिकाणी व्हावीत, असं उद्दिष्ट विभागाने ठेवलेलं आहे. जनतेच्या सहभागातून एक फार मोठं कार्य केल्याचं समाधान महाराष्ट्र शासनाला निश्चितच मिळेल. मधाचं संकलन करणं आणि त्याचबरोबर मधमाशांची संख्या वाढवणं, ही जी प्रमुख उद्देश आहेत हे सफल होत आहेत. जे ग्राहक आहेत त्यांना अतिशय शुद्ध अशा प्रकारचं मध सहजपणानं उपलब्ध होईल. निसर्गाच्या जैववैविध्यतेच्या साखळीमध्ये मधमाशांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे आणि आज हे या अशा प्रकारच्या चळवळीचं पहिलं गाव केवळ महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात ठरलेलं आहे. त्याबद्दल मनापासून ग्रामस्थांचं अभिनंदन. मधमाशा पालन एक निसर्गपूरक व्यवसाय आहे. माणसाला आणि निसर्गाला जवळ आणणारा एक दुवा आहे. मधमाशा निसर्गातील अन्नसाखळी मजबूत करणारा सामाजिक कीटक. म्हणूनच त्याचे जतन आणि संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. अशा वेळी या उद्योगाची व्यापकता, महत्त्व अजूनच वाढलंय. केंद्र शासन मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे राज्य शासन देखील महाराष्ट्रात मध केंद्र योजना राबवत आहे आणि यासाठी खादी आणि ग्रामोद्योग मंडळ मधमाशा पालनासाठी राज्याची नोडल एजन्सी आहे. मधमाशांची घटती संख्या मानव जातीसाठी अत्यंत घातक ठरेल. मधमाशांविषयी असणारे गैरसमज दूर करून त्यांची उपयुक्तता लोकांच्या मनावर बिंबवणं अत्यंत आवश्यक आहे. मधमाशांची पोळी जतन करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी मंडळ विविध उपक्रम राबवत आहे. लोकांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देत आहे. मधमाशी फक्त मधच तयार करत नाही तर परपरागीकरण करून आपल्या फळा पिकात भरघोस वाढ करते आहे. निसर्गातील अन्न साखळी अविरतपणे चालू राहण्यासाठी, मधमाशांचं संवर्धन होऊन निसर्गाचे संरक्षण होण्यासाठी आणि गावातील लोकांना रोजगार मिळावा आणि याबरोबरच मधु पर्यटन व्हावं, यासाठी मंडळ घेऊन येत आहे नाविन्यपूर्ण संकल्पना मधाचे गाव. मधाचे गाव या संकल्पनेची सुरुवात आज सह्याद्रीच्या रांगेत असणाऱ्या मांघर या लहान गावातून होत आहे. सर्वांग सुंदर असणारं हे गाव देशाला स्वीट रिव्होल्यूशन अर्थात मधुक्रांतीला दिशा देणारं ठरणार आहे. मधुक्रांती घडवण्यासाठी मांघर हे पहिलं पाऊल ठरेल. महात्माजींचं स्वप्न साकार करण्यासाठी मंडळाची ही संकल्पना निश्चितच परिणामकारक ठरणार आहे. मधमाशांचं संवर्धन आणि निसर्गाचं संरक्षण हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली ही लोक चळवळ सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मधुबन म्हणून आपला ब्रँड सुद्धा डेव्हलप केलेला आहे. भारताचा पहिला मधाचा गाव असा एक टुरिस्ट स्पॉट क्रिएट होईल की महाबळेश्वरचे जे संपूर्ण टुरिस्ट कॅचमेंट एरिया आहे ते 100% तिकडे जाऊन मधाचा सुद्धा आनंद घेतील आणि निसर्गाचा सुद्धा आनंद घेतील. आमची मध केंद्र योजना जी आम्ही 2019 पासून राबवतो आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी जनजागृती मेळावा, प्रशिक्षण,
मतपेटी वाटप करणे हे सगळं आहे. आणि त्याच्यानंतर हमी भावावरती आम्ही मधाची खरेदी पण करतो आणि त्या मधाची प्रोसेसिंग करून आम्ही मधुबन या ब्रँडनी विकतायत. मग हा जो प्रयत्न आहे मधाचे गाव, ह्याच्यामध्ये असा आहे की या योजनेला एका गावावरती आम्ही फोकस केला, त्या गावाचा सर्वांगीण विकास शक्य होईल आणि मधमाशा पालन एक उत्तम व्यवसाय म्हणून आपल्याला इस्टॅब्लिश करता येईल, ज्याच्यापासून गावकऱ्यांना चांगला उत्पन्न तर येईलच, त्या गावाचा सर्वोत्तम विकास होऊन तिथला जो हरित आवरण आहे तोही वाढेल आणि गावाचा सौंदर्यही वाढेल. आणि या प्रकारे जे रासायनिक खतामुळे मधमाशांची संख्या जो कमी होत चालली आहे, जो खूप चिंताजनक आहे, तेही आपल्याला वाढविण्यास मदत होईल. त्या गावामध्ये सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंगलाही खूप चांगली चालना मिळणार आहे. मधुबन म्हणून सामूहिक मधमाशा पालन लोक करतायत आणि मधुबन एपियरी त्यांनी स्थापित केलेली आहे. या मधाचं संकलन तिथे होणार आणि प्रोसेसिंग होऊन मधाची विक्री तिथूनच होणार आहे. बी ब्रीडिंग वरती भर देतो आहे आणि बी ब्रीडिंग पासून आपण कॉलनी तयार करून, मधमाशांची कॉलनी तयार करून त्या गावामध्येच मधाचं संकलन करून, त्या गावामध्येच मधाचं प्रोसेसिंग करून मधाची विक्री करणे आणि सोबतच मधापासून जे आपल्याला वेगळं वेगळं जे बाय प्रोडक्ट्स प्राप्त होते, उपउत्पाद प्राप्त होते, त्याच्यामध्ये बीज वॅक्स आहे, त्याच्यामध्ये बी वेनम आहे, रॉयल जेली आहे, प्रोपोलिस आहे, यांचा जो उपयोग आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये, हँडीक्राफ्ट्समध्ये, या सगळ्या प्रकारच्या आपल्या वापर करून प्रशिक्षण देऊन त्या शेतकऱ्यांच्या, त्या ग्रामकऱ्यांच्या आपल्याला उत्पन्न वाढवण्यास मदत होईल, अशा प्रकारचे नियोजन आम्ही मधाचे गावामध्ये करणार आहोत. महाराष्ट्र शासनाने हा संकल्पना जी आहे राबवण्याची सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामुळे लोकांचा सहभाग घेऊन जे गाव आम्ही निवडत आहोत त्याच्यामध्ये मधमाशांची संख्या कशी वाढवायची, मधाचे उत्पादन कसा वाढवायचे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने मधु क्रांती म्हणून हा नवीन संकल्पना आणलेली आहे. महाराष्ट्र राज्य ह्याच्यामध्ये अजून काय काय प्रयत्न करता येईल त्याचे नियोजन करीत आहे. तर अखेरीस तो सोन्याचा दिवस आला, ज्याची अवघा महाराष्ट्र अतिशय आतुरतेनं वाट बघत होता. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्यातल्या मांघर गावात आज जणू उत्सवच साजरा होणार होता. रांगोळ्या घातल्या गेल्या होत्या, येणाऱ्या पाहुण्यांसाठी कमानी तयार होत्या. संपूर्ण गावात जणू सणासारखंच वातावरण होतं, कारण आज भारतातल्या पहिल्या मधाचे गाव या अनोख्या उपक्रमाची सुरुवात याच गावापासून होणार होती. या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी राज्याचे माननीय मंत्री महोदय आणि मान्यवर उपस्थित होते. त्यांनी अतिशय उत्साहानं या उपक्रमाचं उद्घाटन केलं आणि विक्री केंद्राला भेट देऊन सगळ्या उत्पादनांची माहिती घेतली. गावकऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उत्साहाला दाद देत या प्रकल्पाची थाटामाटात सुरुवात करून दिली. माझी जी टीम आहे मध संचालनालय येथील आपल्या जे मुख्य कार्यालय आहे तिथे डेप्टी सीईओ जगताप, आमचे DR पाटील साहेब जे संचालक आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम जी माझ्या सहकार्यांची आहे, त्यांच्याही मी या ठिकाणी कौतुक करते. नुकतीच कृषी पर्यटन धोरण सुद्धा जाहीर केलं, ऍग्रो टुरिझम पॉलिसी. त्या ऍग्रो टुरिझम पॉलिसी अंतर्गत सुद्धा आपण ह्या मधाच्या गावाची प्रसिद्धी ही निश्चितपणाने जास्तीत जास्त रित्या करू, जेणेकरून अधिकाधिक पर्यटकांपर्यंत आपली हा जो उपक्रम आहे हा पोहोचवला जाईल. मध जे आहे हे अतिशय पौष्टिक आहे आणि शालेय जीवनामध्ये जर लहान मुलांना ते उपलब्ध करून दिलं, आठवड्यातून एकदा जरी आपल्या पोषण आहाराच्या माध्यमातून त्याचं सेवन जर लहान मुलांनी केलं तर निश्चितपणाने त्यांची इम्युनिटी असेल किंवा त्यांची शारीरिक वाढ असेल ती आणखीन सुदृढरित्या होऊ शकते. मी शालेय क्रीडा विभागाला सुद्धा या संदर्भातली विनंती आम्ही केलेली आहे. त्यामुळे हा पायलट प्रोजेक्ट आम्ही शालेय शिक्षण विभागाला पुन्हा एकदा विनंती करणार आहोत की त्यांनी हा घ्यावा. एक तर यांनी दोन फायदे आहेत की आरोग्यदायी फायदे तर मुलांना आहेतच,
पण त्याचबरोबर आपल्या मधाचं जे उत्पादन आहे हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीचं एक मार्केट त्या निमित्ताने आपल्याला उपलब्ध होऊ शकेल। रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जे नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे त्यामध्ये सुद्धा साहेब आपण एक विनंती केली आहे की आपल्या खादी व ग्राम उद्योग विभागाचं एक स्वतंत्र दालन त्या एअरपोर्ट मध्ये असावं। जगभरातून जे पर्यटक येतात त्यांना त्या निमित्ताने आपलं हे उत्पादन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल। त्याला सकारात्मक प्रतिसाद हा जे विमानतळाचे व्यवस्थापक आहेत यांनी त्या निमित्ताने दिलेला आहे। मधाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं सरकार आणि आपलं जे खादी ग्रामोद्योग मंडळ आहे आपण एक मधाचं खास संचालनालय केलेलं आहे। ह्या सर्व मंडळींनी एवढं ठोस काम केलेलं आहे की त्याच्यामुळे प्रशिक्षण द्यायचं आणि जे मतपाळ म्हणून काम करायला तयार होतात त्यांना सर्व तऱ्हेची मदत करायची आणि एवढं केल्यानंतर तुम्ही जो मध गोळा कराल तो परत विकत घेण्याची हमी या आमच्या खादी ग्रामोद्योग मंडळाने केलेली आहे। मधाचा खप वाढवायचा आहे आणि मधाचं उत्पादनही वाढवायचं आहे, त्यासाठी ग्रामस्थ तयार होत आहेत। काही तज्ञांनी असं सांगितलं जवळजवळ 30% मधमाशा कमी झाल्या आणि हा धोक्याचा इशारा आहे। जर आपल्या सर्वांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरेसं धान्य मिळायचं असेल तर परागीकरण करून धान्याचं उत्पादन वाढवणाऱ्या मधमाशांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे। ती कमी होता कामा नये। आता कमी होते की जवळजवळ 85% लोक हेच काम करत आहेत। म्हणजे आम्ही जाहीर करायच्या आधीच हे मधाचं काम झालेलं आहे। आज फक्त शिक्कामोर्तब झाला। हा शिक्कामोर्तब करण्याचा हा मुहूर्त जो साधलेला आहे त्याच्या जे शिल्पकार कोणी असतील तर त्या अंशू सिन्हा मॅडम त्यांनी हे मनावर घेतलं। तर तुमच्याकडे जे काही चांगले असे प्रकल्प आले तर आपण अवश्य द्या, त्याला निधी कमी पडू न देण्याची खबरदारी आम्ही घेऊ। सर्व सरकार तुमच्या पाठीशी ठामपणाने उभे आहे, तेव्हा मी तुमच्या पुढच्या विकासासाठी मनापासून शुभेच्छा देतो।